नमस्कार सर्वांना आणि परत एकदा नव्या लेसनकडे आपल्या सर्वांचं स्वागत करते अगदी मनापासून. आजचा विषय आहे आपल्या याच्यामध्ये की निसर्गाकडून शिकणे, की म्हणजे लर्निंग फ्रॉम नेचर. म्हणजे निसर्ग आपल्याला सतत शिकवत असतो आणि निसर्ग हा आपल्यासाठी एक महान शिक्षक आहे. शिक्षक नाही तर गुरु आहे. शिक्षकाचे परे म्हणजे गुरु आहे. आणि आपण त्याच्याकडे बारकाईने पाहिलं ना, तर निसर्गाची प्रत्येक गोष्ट आपल्याला जीवनाचे धडे देत असते. तर आपण इथे 5 ते 6 दिवस आपण जे काही म्हणजे शिकणार आहोत, त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगते काय काय आहे निसर्गामध्ये. तर निसर्ग म्हणजे जसं झाडं आहेत, नदी आहे, सूर्य आहे, फुलपाखरू म्हणजे किती सुंदर छोटे छोटे किडा म्हणजे हे काय म्हणतात पक्षी, फुलपाखरू, पृथ्वी, हे सगळे म्हणजे जे काही निसर्गामध्ये येतात, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आपापल्या अस्तित्वाने आपल्याला शिकवत असतात. फक्त फरक हाच आहे की आपल्याला बघता येतं का त्यांच्याकडे, त्या नजरेने. तर आपण एक चांगलं विद्यार्थी म्हणून त्या निसर्गाकडे बघतो का, की आपण नुसतीच निसर्गाची कंप्लेंट करत असतो? अरे यार किती पाऊस पडला, अरे यार किती थंडी, किती ऊन, खरं अरे खरं यार खरं. पाणीच नाहीये प्यायला, है ना? तर किती किती गोष्टी आपण कंप्लेंटच करत असतो ह्या निसर्गाविरुद्ध. पण ह्या निसर्गाने आपल्याला काही दिलेलं आहे, याच्याकडे आपल्याला लक्ष आहे का? किंवा आपण याच्यापासून काय शिकू शकतो? तर याच्याकडे आपण लक्ष आहे का हे बघूया आपण. आणि जसा तुमचा नजरिया गेला ना तिकडे, तर दुनियाच बदलून जाते. म्हणजे जे आजपर्यंत दिसत नव्हतं ते इतकं सुंदर दिसायला लागतं. आणि हे दिसणं म्हणजेच आपलं आयुष्य बदलणं असतं. आणि आपल्याला आयुष्यामध्ये काय मिळालं ह्याच्याकडे जेव्हा आपण नजर फिरवली ना, तर दुःख कधीच नाहीशी होऊन जातात. दुःख म्हणजे काय, आपण रजिस्ट केलेलं असते, ब्लॉकेजेस केलेले असते आपण आपल्या विचाराने आपल्याच लाईफमध्ये. दुःख म्हणजे असं कोणी येतं देव किंवा कोणी रुसला देव किंवा काहीतरी झालं, असं नाहीये. हे आपल्या विचारांनी, आपल्या नजरेने, आपल्या अस्तित्वाने म्हणा किंवा आपल्या स्पर्शाने, ह्याच्याने आपण जाणून घेतोय. तर आपण ह्या गोष्टी आपल्याकडे म्हणजे आतमध्ये दरवाजा उघडला आपल्या आतमध्ये, तर आपल्याला बघा किती खजिना सापडलेला आहे हे समजून येईल. तर खूप साध्या साध्या गोष्टी आहेत. तुमची नजर जिथे जाईल आणि तिथे तुम्ही जर बघितलं की ह्या इथून काय मिळतं आपल्याला, तर बघा किती काय काय ठेवलेलं आहे त्याने, जिथे तिथे खजाना ठेवलेला आहे. पण आपली नजरच नाहीये, आपण आंधळे बनलेलो आहोत. हा जो आपला कोर्स आहे ना, हा एक प्रकारचा आपल्याला डोळे ऑपरेशन झालेले आहे असं समजा आपल्याला. आणि आपल्याला असं सुंदर म्हणजे लख्ख प्रकाश आणि हा खजाना आपल्याला मिळालेला आहे, आपण ते करतो. तर चला आज आपण हे करूया की आज आपण पहिला म्हणजे सब्जेक्ट आहे निसर्गाचा, निसर्गाकडनं काय शिकूया. तर पहिलं आहे झाडं. की सगळे आपण म्हणजे झाडं आजूबाजूला बघतो आहे. झाडं नाही असं एकही ठिकाण नाही. ते वाळवंटातही गेलं तरी आता तिथेही झाडं लावणं चालू केलं. आणि तिथे झाडं नाहीये तर तिथे वस्ती नाहीये माणसांची, है ना? तर जिथे माणूस आहे तिथे झाडं आहेतच आणि असायलाच पाहिजे. त्याच्याशिवाय आपण जगूच शकत नाही. कारण झाडं आपल्याला ऑक्सिजन देतात आणि आपण त्यांना कार्बन डायऑक्साईड देतो. ते कार्बन डायऑक्साईड ते घेतात आणि शुद्ध ऑक्सिजन आपल्याला देतात. तर हा नेचरचा एक बॅलन्स्ड आहे. आपण त्याच्या झाडाच्या सावलीखाली बसतो, फळं खातो, ऑक्सिजन घेतो. कधी थांबून विचार केलाय का की हे आपल्याला झाडं काय शिकवतात? विचार केलाय झाडं पण शिकवतात आपल्याला. चला तर आपण झाडांकडून काय शिकूया ते बघूया. तर सगळ्यात पहिला धडा म्हणजे पहिला पॉइंट, मी प्रत्येक याचे विषयाचे 5 पॉइंट देते, ते लिहून ठेवत चला. ठीक आहे? आणि त्याच्यावर मनन चिंतन करत चला. हे कितपत खरं आहे, तुम्हाला नाही पटलं तर तिथेच रोखा मला आणि तुमच्याकडचं हे सांगा. ठीक आहे? Yes. मध्ये मध्ये आवाज येतो ना, तर थोडा मी एक काम करते, म्यूट ऑलच करून ठेवते म्हणजे वारंवार आपल्याला डिस्टर्ब होणार नाही, है ना? चला.
तर झाडं आपल्याला काय देतात, काय शिकवतात, ते पण बघ. म्हणजे नेचरकडनं आपण प्रत्येक गोष्ट शिकत असतो, तर झाड आपल्याला कोणता धडा देतो? तर पहिलं पॉइंट आहे की झाडाची सावली. झाडाची सावली म्हणजे निस्वार्थ संरक्षण. झाड स्वतः उन्हात तडपतं, पावसात, थंडीत, सगळीकडे तो स्वतः राहतो. पण मात्र आपल्याला थंडी देतो, आपल्याला थंड सावली देतो. भर उन्हाळ्यामध्ये झाडाच्या खाली किती सुंदर वाटतं, है ना? पावसाळ्यात जरी पाऊस पडतही असेल तरी सुद्धा आपण झाडाच्या खाली थांबतो. माहितीये की ते काही खूप असं मोठं छत नाहीये, पण तरी पण पावसाळ्यात सुद्धा आपण झाडाच्या खाली थांबतो. तर हा झाड असा असतो की हा स्वतः कधी आराम घेत नाही. तो असा कधी म्हणत नाही की अरे आता ऊन येत, आता मीच सावलीत जातो, माझ्यासाठीच घर बांधा. नाही, तो उन्हात तडपेल, उन्हात राहतो, पण मात्र इतरांना तो विश्रांती देतो. तुम्ही पाहिलं असेल झाडाच्या खाली झोपलेले, झाडावर किती पक्षी हे ते वगैरे किती किती म्हणजे सगळ्या गोष्टी असतात. आणि झाडामुळेच एक खूप सुंदर एक म्हणजे असं थंडावा म्हणा किंवा एक आशीर्वादाच्या रूपाने तो आपल्याला देतो. आता ह्याच झाडाला आपण म्हणजे याच्यावरून आता एक धडा घ्यायचा असेल, नुसतं झाडाच्या सावलीवरून म्हणजे नुसतं निस्वार्थ संरक्षण, तो काही स्वार्थाने काही आपल्याला मागतच नाही, पण आपल्याला संरक्षण देतो त्या उन्हातून, त्या थंडीतून, त्या पावसातून. तर आपण त्याच्यापासून काय धडा घेऊ शकतो आपल्या संसारामध्ये? तर आपण ज्यांना प्रेम करतो त्यांना आपण संरक्षण दिलं पाहिजे, आधार दिला पाहिजे. आणि तेही कसं? निस्वार्थपणे. दुसऱ्यांचे सोडा, आपण आपल्या मुलांकडून सुद्धा आधाराचा किंवा स्वार्थपणाने विचार करतो की लहानपणापासून इतकं आम्ही केलं, एवढं शिकवलं, एवढं याच्यासाठी केलं, पण पहा मोठे झाले तर कसे बायको आली किंवा नवऱ्याचं लग्न, पोरगी काय बाई, लग्न करून दिलं चालली जाते ती, तिला कुठे आपल्या आई वडिलांकडे पाहायला आहे. म्हणजे आपण सगळं देतो असं वाटतं आपल्याला, पण आपण किती स्वार्थीपणाने करतो. किंवा लहानपणी केलं, पोरगा झाला, पोरगी झाली, तिथून सुरुवात होऊन जाते की म्हातारपणाची चिंता मिटली. आता तो पोरं कसं निघतो, करतो, नाही करत, किंवा आपण राहतो, नाही का, काही माहिती नाहीत, पण आपले विचार बघा कसे म्हणजे असतात. ते अननोईंगली आपल्या मनामध्ये स्वार्थ येतो, माहिती नसतं आपल्याला, किंवा आपण करतो म्हणून की दहांदा त्यांना आपण सांगतो की आम्ही केलं, आम्ही केलं, आम्ही केलं, है ना? पण झाड बघा, तो आपला अनोळखी झाड जरी असेल, आपल्याला माहिती नाही, आपण रस्त्याने जाता जाता झाड दिसला, तिथे उभा राहिलो तरी सुद्धा तो आपल्याला सावलीच दिसेल. तो प्रेमच देतो आणि निस्वार्थ देतो, तिथे ओळखही लागत नाही. तर ह्या गोष्टीपासून आपल्याला धडा मिळतो की आपण ज्यांच्यावर प्रेम करतो, निदान त्यांना आपण संरक्षण देणं, आधार देणं, हे आपलं मोठेपणा, आपण हे खरा मोठेपणा आहे. हा निस्वार्थीपणाने त्यांना दिलं पाहिजे. तर हे आपण झाडाकडून शिकलं पाहिजे. दुसरं म्हणजे झाडाचे फळं, फुलं. फळं, फुलं पण एक म्हणजे कसे म्हणजे अपेक्षा विरहित देणं आहे. ते जेव्हा फळं पकतात, पिकतात आणि खाली पडून जातात, मग त्याला कोणी खाल्लं, काय खाल्लं, तो झाड विचारतच नाही तुम्हाला की तू खाल्लं की फेकलं की काय केलं काय नाही. तो देऊन देतो, दिल्यानंतर तो विसरून जातो. विसरून जातो म्हणजे काहीही कुठे लिखित लिहून ठेवत नाही की कुठे देत काही म्हणजे हे नाही, काहीच नाही. म्हणजे झाड फळ देतो, फुलं फलवितो, म्हणजे फुलं पण मस्तपैकी चाफा हे सगळे आले गुलाब, तोडलं तरी सुद्धा तो उफ नाही आफ नाही करत असत. आणि तो कधी आपल्याला परत फेडाची मागणीही करत नाही की मी आता तुम्हाला फुल दिला तर तुम्ही मला काहीतरी द्या. तुमच्या मर्जीने खत पाणी दिलं तर तो जगतो, नाही तर तसाच स्वतःचा जीव मरून जातो. पण तो तुम्हाला बोलत नाही किंवा शिवाय श्रापही देत नाही. तर याच्यावर आपण धडा काय शिकू शकतो? तर प्रेम, दया, माया, किंवा इतरांना मदत करणं, किंवा सुगंधित म्हणजे निस्वार्थ भावनेतून किंमत द्यायची आहे आपल्याला. म्हणजे त्यांना त्यांना काय म्हणतात, त्यांच्या लाईफ मध्ये सुगंध पसरायचा आहे किंवा त्यांचं पोट भरून द्यायचंय. फळांनी काय होतं, स्वाद देतो आपण, है ना? झाड आपल्याला स्वाद देतात, अन्न देतात. तर ते निस्वार्थ प्रेमाने द्यायचंय. आणि जी गोष्ट आपण निस्वार्थ प्रेमाने देतो, भावनेतून देतो, ती हजारो पटीने किमतीने वाढते. त्याची किंमत तुम्ही ठरवू नाही शकत. इतके निस्वार्थपणे दिलं तर ते तो निसर्गाचा हा म्हणजे
एक काय म्हणतात धडाच आहे. हे आपल्याला गोष्टी शिकायच्या आहेत. नेमकं आपण काय म्हणतो की नाही नाही आपण दिलं म्हणजे काहीतरी आपल्याला दिलं पाहिजे, घेतलं पाहिजे, हे झालं पाहिजे. म्हणजे आपण आपल्या मुलांकडूनही जे अपेक्षा करतो, तर मग तर अननोन लोकांचं खूपच म्हणजे वेगळीच गोष्ट आहे. है ना? तर अशा पद्धतीने आपल्याला झाडं, फुलं, फळं देतात. तर त्याच्यावरून आपल्याला शिकायचं आहे की अपेक्षा विरहित देणं पण आपल्यालाच म्हणजे आपलं आहे. आपण ॲज अ ह्युमन बिंग जे आपण आपल्याला मिळालं त्याच्यातला पार्ट आपल्याला देऊन जायचंय. कारण कोणत्या क्षणामध्ये मृत्यू आपल्याला येईल कोणीच नाही सांगू शकत. आणि शेवट मृत्यू आला तर तुमच्या जवळ जे तुम्हाला मिळालं जर तुम्ही वाटून नाही दिलं तर ते तसंच गेलं वाया. तर त्यापेक्षा जे आहे ते देऊन चालायचं. असंच असं जगायचं की जसं आज शेवटचा दिवस आहे. आणि मी कसं कोणाला म्हणजे कामात पडेल. मी काल जसं एक म्हणजे काल खूप सुंदर मी सरशींचा लाईव्ह प्रोग्राम केला. रविवार माझा पूर्ण त्याच्यातच गेला. खूप सुंदर होता. त्याच्यामध्ये सरशीने इतकं सुंदर सांगितलं, की मेल्यानंतर आपण देहदान करतो. मेल्यानंतर आजकाल बरेचसे लोक करतात देहदान. मी पण फॉर्म भरलेला आहे. माझ्या आई-वडिलांनी पण देहदान केलेलं आहे. आणि माझा भावाचा मुलगा डॉक्टर, मुलगी डॉक्टर, दोघेही डॉक्टर आहेत. पण तिने मला काल म्हणजे शेअर केलं, की मी माईचं देहदान केल्यानंतर तिचं स्टुडंट्स लोक कसं डिसेक्शन करतात ते मी पाहिलं. म्हणजे तिने आपल्या आजीचं पूर्ण शरीर फाडताना आणि त्याचा उपयोग करताना मला तिथे खूप रडू आलं होतं वगैरे, की माईला असं तिचं पहिलं वर्ष असेल अगदी. तर त्यामुळे तिला तेवढं हे नव्हतं. पण तरी पण त्या तसं डिसेक्शन करायला आम्हाला असे शरीर मिळतात म्हणून आता आम्ही असं डॉक्टर चांगलं होऊ शकलो वगैरे म्हणजे असं तिने खूप सुंदर काल शेअर केलं. तर असं असतं की तुम्ही देहदान करता पण ते मेल्यानंतर केलं. जिवंतपणी करून बघा. आता जिवंतपणे देहदान करणं म्हणजे काय? तर तुमचे डोळे तुमचे आता जिवंत आहेत ना, मग डोळ्यांनी असं काहीतरी करून दाखवा, की दुसऱ्यांच्या कोणाच्या तरी कामात येतील. तुमचे अवयव जिवंत आहेत, तर मग त्या जिवंतपणाने काहीतरी कामं करून दाखवा, की त्यांना दुसऱ्यांना काहीतरी कामात येईल. है ना? तुमचं बोलणं आहे, तर तुमचं बोलणं असं काहीतरी बोला, असं काहीतरी ज्ञान द्या, की दुसऱ्यांचं आयुष्य बदलून जाईल. म्हणजे प्रत्येक गोष्ट म्हणजे देणं म्हणजे फक्त पैसा देणं नाहीये. तर तुम्ही तुमचं अस्तित्व देणं, तुमचं ज्ञान देणं, तुमचे लक्ष देणं सुद्धा एक देणं आहे. जसं आपण आपल्या मुलांचं लक्ष देतो, मुलांकडे करतो. तर ते सुद्धा देणं आहे. तर मरेपर्यंत निस्वार्थ भावनेतून ह्या सगळ्या गोष्टी द्या. आणि जेव्हा तुम्ही देता, तर त्याची किंमत हजारो पटीने वाढतं, अनमोल बनतं. निसर्ग तुम्हाला कैक पटीने जास्त देतो. आणि तो देतो ह्याही भावनेत ठेवू नका. पण हे आता आपल्याला म्हणजे निसर्गाची किमया तुम्हाला सांगायचं आहे म्हणून मी सांगते की तो हजारो पटीने जास्त आपल्याला किंमत देतो. तुम्ही जे निसर्गाला दिलं तर. तर आपल्याला करायचं आहे की आपल्याला प्रेम, दया, माया, मदत कोणाची कशाही पद्धतीने असो मदत, तर मदत केली पाहिजे. आणि तीही निस्वार्थपणाच्या भावनेतून केली पाहिजे. तिसरा पॉइंट आहे झाडाची मुळं. मुळं हे जमिनीत असतात, ते दिसत नाही. पण तरी पण ते झाडाला बळ देतात. आणि त्या मुळांमुळेच ते झाड मोठातले मोठे झाड इतके उभे राहतात. म्हणजेच काय की न दिसता तुम्ही दुसऱ्यांना इतरांना बळ देऊ शकता. जरुरी नाही की मी दिसते माझं हे आहे बघ लोकांचं मी इतकं करते पण तरी लोक येत नाही, लोक हे नाही आणि मग असं तसं आणि किंवा लोक तारीफ करत नाही, ह्याला काही अर्थ नाहीये. तर तुमच्या दिल्यामुळे म्हणजे तुम्हाला तुमची तारीफ करो नको, तुम्ही समोर प्रेझेंट असो नसो, पण तुमच्या न दिसण्याने सुद्धा लोकांच्या आयुष्यामध्ये बळ मिळत असेल, तर ते म्हणजे तुम्ही झाडांची मुळं आहात. डायरेक्टली इनडायरेक्टली नोईंग अनोईंगली कधी कधी आपल्याला माहिती नसते. आज जसं आता आपण रेकॉर्डिंग करतोय किती लोक बघतील काय आपल्याला नाही माहिती. आणि किती लोकांच्या आयुष्यात बदलवेल आपल्याला काहीच नाही माहिती. पण मला असं वाटलं की मला हे समजलं आपण आपल्या जीवनामध्ये काहीतरी फरक केला किंवा आनंद आला, खुशी आली, लोकांसोबत शेअर करावं. कितीतरी लोकांना जे समज नाही आहे, दुःखी आहेत, त्यांना तर किती फरक पडतो ह्या सगळ्या गोष्टी. तर मुळं बनले पाहिजे की कोणाला बळ कसं देता येईल. म्हणजे जेवढं झाड उभं राहतं, तर का उभं राहतं, तर त्याच्या मुळं खंबीरपणे म्हणजे जमिनीमध्ये खोल जातात तेव्हा कुठे झाड खंबीरपणे उभे राहू शकतं. पण मात्र मुळं आपल्याला दिसत नाही, ते लपून सगळं कार्यवाह करत असतात.
म्हणजे एक तर आधारही देत असतात, खालून सगळं न्यूट्रिशनही देत असतात. सगळं काही. तरी पण ते जमिनीच्या आतमध्ये. त्यांना स्वतःला सूर्य नाही दिसत राहत, काहीच नाही. पण सगळं सुंदर ते आतमध्ये असतात. तर याच्यावरून आपल्याला धडा काय मिळतो, की जीवनात काही लोक असे असतात, की जे दिसत नाही, पण आपल्याला बळ देतात. ते बळ म्हणजे कोण कोण असेल तर आपले आई वडील असेल, आपले गुरु असतात, आपले काही नाती असतात, काही मित्रमंडळी असतात, तर काही थोर पुरुष असतात, संत महात्मे असतात. ते आपल्याला नाही आहेत समोर, पण त्यांच्या एखाद्या वाक्याने आपले आयुष्य बदलून जातं. आणि ते असं वाटतं की वाव, यांनी आपल्याला, आपण सांगतो पण की आपल्यासाठी हे केलं, आपलं हे त्यांनी हे सांगितलं, तसं सांगितलं बोलताना, आणि ते एक वेगळं बळ मिळतं आपल्याला. आणि त्यांच्या अनुभवाने, त्यांच्या अनुभवासाठी त्यांचं उदंड आयुष्य गेलं असते, पण आपल्याला एका शब्दाने, एका वाक्याने त्यांचं बळ मिळतं त्या वाक्यामध्ये, त्या शब्दांमध्ये. तर तसंच आपणही कुणाचे तरी मुळं बनले पाहिजे. जरुरी नाही आहे की आपलं सगळं देणं किंवा आपण त्यांना बळ देतो तर दिसलीच पाहिजे समोर. मागे पण दिलं तरी सुद्धा हरकत नाही, कारण तुमची एनर्जी जाते. पण एनर्जी जी शिकतो रेकीमध्ये, हे तेच आहे. तुम्ही समोर डोळ्यासमोर दिसा किंवा नका दिसू. हा, आता आपण ह्युमन बिंग आहे, त्यांना समोरच्यांना माहिती नसतं, त्यांना असं वाटतं बोललं पाहिजे, दिसलं पाहिजे, काहीतरी कृती केलं पाहिजे, असं हा हो हे हे सायकोलॉजी आहे सगळे. पण आतून जे तुमच्या मनातून जेव्हा तुम्ही सरेंडर होऊन रेकी देता, की भलं हो तिचं, मंगल हो त्यांचं, रस्ता मिळो त्यांना चांगलं, त्यांना बळ मिळो, बस एवढं भावनाशील होऊन गेलं, तर तुम्हालाही समोर दिसण्याची गरज नाहीये त्यांच्या. ती एनर्जी जाते. हे अगदी असं आहे जसं मुळं आहेत झाडाचे, की दिसत नाही, पण तरी पण जेवढे ते मुळं खोल जातात, तेवढं ते झाड बळकट असते आणि त्याला बळ मिळत असतं, तेवढं ते झाड हेल्दी असतं. सेम तसंच आहे. रेकीच्या माध्यमातूनही आपण मुळं बनतो. जरी समोर दिसलो नाही दिसलं, किंवा त्यांनी आपल्याला मानो किंवा न मानो, किंवा जे काही असेल ते, पण मला माहितीये की आपण म्हणजे किती इमानदारीने करतो किंवा कसं देतो आहे. तर हे लक्षात ठेवावं. तर मुळं ही आपल्याला इतकं सुंदर गोष्ट शिकवतात झाडांची. त्याच्यानंतर आहे सहनशीलता. झाडं शिकवतात आपल्याला सहनशीलता. ती कसं, म्हणजे वादळ वारा, धो पाऊस, किती वादळ येतो, किती कडक ऊन असते, काय काय असतं, सगळं झेलतात, पण ताठ उभे राहतात झाडं. ते कधीतरी हारत नाही किंवा पडत नाही. मोठ्या वटवृक्षांचं वगैरे पाणी किती अनेक वर्ष है ना. तर हे ह्याच्यापासून आपण काय धडा शिकायला पाहिजे, तर आपल्या जीवनात कितीही समस्या येऊत, आणि बिना समस्याने जीवन नाहीच, कोणाचंच नाही. कितीही श्रीमंत असो, गरीब असो, छोटस बाळ असो, म्हातारे असो, स्त्री असो, पुरुष असो, गरीब असो, श्रीमंत, कोणीही असो, समस्या हा जीवनाचा अविभाज्य घटक आहे. त्याच्याशिवाय जीवनच नाही. त्यामुळे मलाच का हा शब्द विसरून जायचा आहे आता आपल्याला. उलट खुश व्हायचंय की वाव, मला समस्या दिली म्हणजे आता तो भगवंत माझी परीक्षा बघतोय, किंवा माझ्याकडनं काहीतरी त्याला करवून घ्यायचंय, मला बळ वाढवायचंय माझं. आणि आनंदाने, तुम्ही जितक्या आनंदाने तो हे म्हणजे काय म्हणतात, वादळ, आपल्या समस्या झेलल्या, तितके तुम्ही बळकट होता. सहनशीलता वाढतं तुमच्यात, एक्सेप्टन्स वाढतं. हे सहनशील राहिलं तर आपण स्वतःमध्ये कोसळत नाही कधी जीवनामध्ये. तर हे तुम्हाला तुमच्या समस्यांमधून शिकवलं जातं, समजतं. तर हे तुम्हाला झाड शिकवतो, की कधी किती बघा, त्याच्या कधी कधी फांद्या तुटून जातात, कोसळून जातो कधी कधी, पण तरी पण पालवी एखादी फुटते आणि परत तो उभा राहतो. तर हेच त्याची सहनशीलता आपल्याला शिकवलं जातं झाडाकडून. त्याच्यानंतर शेवटचा पॉइंट आहे चक्राकार देणं. चक्राकार देणं म्हणजे काय, तर जीवनाचा प्रवाह चालू ठेवणं. तर चक्राकार म्हणजे कसं, की झाडं उगवतात, झाडाची पानं गळतात, पानं मातीत जातात म्हणजे खत बनतं, फळं फुळं त्याचे बिया मातीत जातात, परत ते म्हणजे मातीमध्ये विरतात, परत नव्याने खत तयार करतात, नवी जन्म देतात, नवीन झाडं रोप तयार होतात, आणि परत त्याचीच पानं माती झाली तर आपण पण पालापाचोळा जमा करायचा, खत तयार करतो, तर ते नवीन झाडांना पोषण देतात त्याच्यातूनच. म्हणजे हे एक प्रकारचे चक्र असं जीवनाचं ते करत असतात.
तर हे कधीच म्हणजे मरत नाही झाड असं. सतत आपल्या बियांनी किंवा आपल्या रोपांनी अनेक रोप, एका झाडाचे अनेक रोपं निघत असतात किंवा त्याचा कचरा सुद्धा इवन गेला तरी सुद्धा ते पानं परत माती बनवत असतात आणि नवीन झाडांना पोषण देत असतात. तर ह्या गोष्टीवरून आपण धडा काय शिकतो आहे, तर जीवन हे सतत देण्याचं काम आहे आणि नव्याने उगवण्याचं चक्र आहे. चक्र नेहमी असतं. आपण सतत देण्याचं घ्यायचं, तो देतोय तुम्हाला आपोआप. तुम्हाला मागायची गरज नाही. तर तुमच्या मार्फत जे मिळालं तुम्हाला ते देऊन निघून जायचंय, देऊन निघायचंय बस. तर आपण इथे देण्यासाठी, जो देणारा असतो त्याला देव म्हणतात. आणि आपल्याला काय वाटलं, देव म्हणजे मंदिरात असतो आणि त्यालाच आपण तिथे देतो. आणि किती आपण हे करतो की निसर्गाचेच फुलं पानं तोडतो, जिवंत फुलं पानं तोडतो आणि कुठे देतो, ते दगडाच्या समोर, त्या दगडाला कोरलेल्या मूर्तीच्या समोर देवाला. म्हणजे किती विचित्रपणा करतो, किती नासमस्या करतो की जिवंत फूल त्याला थोडंसं उमलू नाही देत, हे नाही करू देत आणि त्याला हे देतो. मला हे जेव्हा समजलं ना पहिल्यांदा, मला खरंच फुलं तोडायला किंवा असं करायला थोडं असं धास्स होते. म्हणजे असं मला स्वतःला चिमटी घेतल्यासारखं होतं. तर आमच्याकडे ना इथे याचं झाड होतं, चाफ्याचं होतं. तर जेव्हाही केव्हा आम्ही बाहेर जायला गेलो आणि झाडाचं फुल खाली पडलेलं दिसलं, की तिथे उचलायची मी माझ्या गाडीमध्ये किंवा असं कानाला लावायचं किंवा पर्समध्ये तरी ठेवायचं. आणि बाहेरून येताना दिसलं, तर ते फुल घेऊन आपल्या मंदिरात ठेवायचं. तर इतकं सुंदर वाटतं, की झाडाची पानं, फुलं तर कोणीही तोडतं, पण पडलेल्या फुलाला एका भगवंताच्या समोर त्याला जागा दिली तर किती सुंदर. पण आपण काय म्हणतो, अरे पडलेलं फुल, खाली पडलेलं फुल नाही उचलायचं. किती विरुद्ध आपण हे करतो ना. पण तसं नाही, उलट पडल्यांना आपण त्यांना सहकार्य दिलं पाहिजे. आपल्या भावना आहेत त्या सगळ्या, आपले विचार आहेत ते सगळे आपण तयार केलेले आहेत. ते नाहीये असं की ज्या बऱ्याचशा बायकांना सकाळी उठतात आणि खूप म्हणजे फिरत राहतात, इथले फुलं तोडतील, तिथले फुलं तोडतील, याचे पानं तोडतील, त्याचे पानं तोडतील, मग ते देवाला सजवतात. हे पूर्ण देव सजवून ठेवतात अगदी. तर त्याचं काही हे नाहीये. हा, आता एक हे आहे की आता एक बिझनेस प्रोफेशन म्हणून बनलेलं आहे की झेंडूचे फुलांचं शेती करतात, ते करतात आणि मग बाजारात ठीक आहे, ते मी असंही नाही म्हणत आहे. हा एक प्रोफेशन आहे, मार्केटिंग आहे, ठीक आहे. पण आपण म्हणजे हे मनात असं हे धरून नाही ठेवायचं आपल्याला की नाही नाही खाली पडलेलं फुल नाही, असं नाही. तर हे आपल्याला हे समजून घ्यायचं आहे की जे म्हणजे हा चक्र आहे एक प्रकारचं. आपल्याला द्यायचं आहे, घ्यायचं नाही. घेणं म्हटलं तर रेजिस्टन्स होऊन जातं, ब्लॉकेजेस होतो. म्हणजे ते देण्याची प्रोसिजर आपल्या मार्फत थांबली जाते आणि ती ब्लॉकेजेस झाला. तर जर आपण दिलं नाही, तर मग आपल्याकडचं संपणार नाही आणि मग आपल्याकडे संपलं नाही, तर मग आपण आलं तर ठेवायचं कुठे? जागाच आहे ना. म्हणजे कपाटही जसं खाली केलं तसं आपण तेव्हा आपण घेऊ शकू ना. नुसतं कपाटात भरत गेलं तर ठेवणार कुठे? तर जुन्या गोष्टी तर काढाव्या लागतात आपल्याला, कचरा झाला तर. हो की नाही? तर असंच हे जीवन आहे, की ते म्हणजे देणं म्हणजे दुसऱ्यांना देणं, की दुसऱ्यांना कामात येईल असं. तर हे कधीच आपण दिलेलं कधीच हे वाया जात नाही किंवा वेस्ट होत नाही, हे लक्षात ठेवायचं आपल्याला. ठीक आहे. किंवा आता तुम्ही असंही करू नका की अरे मी देतो आपण पण कदर करत नाही लोक. नेकी कर दर्या देऊन द्या. त्यांचं त्यांना माहिती आहे. हा, तुम्ही देताना तुम्हाला वाटत असेल की यांना कामाचं आहे तर त्या लोकांना कामाचं द्या. बिनकामाचं लोकांना, बिनकामाच्या लोकांना दिलं तर ते तुमच्या डोळ्यासमोरच ते बिनकामाचं होऊन जातं. तर त्यापेक्षा ज्यांना खरंच गोष्टीची गरज आहे ते देऊन टाका. तर देणं आपलं काम आहे. जीवनाचा हा प्रवाह आहे, हे आपल्याला झाडांपासून शिकायला मिळतं. आलं लक्षात? तर ह्या 5 गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहे, की मुख्य धडे आपल्याला काय मिळतात. तर झाडाची सावली आहे म्हणजे निस्वार्थपणे संरक्षण करायचं आहे. ओळखीचं असो नसो, आपल्यामध्ये जे काही संरक्षण करण्याची कॅपॅसिटी आहे, त्या पद्धतीने तुम्ही त्यांना सावली देणं, एक म्हणजे आधार देणं हे गरजेचं आहे. नंतर फळं फुलं म्हणजे अपेक्षा विरहित देणं, म्हणजे एकदाचं देऊन द्यायचं, त्याचं पोट भरलं सोडा. म्हणजे ते धरून नाही ठेवायचं की मी मागच्या वेळेस दिलं, ते झालं, हे झालं. आता थोडंसं मी काही गोष्टी सांगते तुम्हाला व्यवहारात्मक आणि काही गोष्टी हे आपण हे जे अभ्यास करतो हा आध्यात्मिक पद्धतीने आहे. पण व्यवहारात्मक जसं आता तुम्हाला पैसे, आता मी चूक केली ही मुळे तशी चूक नाही करायची. तर कोणाला पैसे द्यायचे, मदत करायची, करायचं आहे. पण जर तुम्हाला वापस घ्यायचं आहे तर कागदपत्र घ्या किंवा जे काही करायचं त्या पद्धतीने सिस्टमॅटिक पद्धतीने करा. कुठे व्यवहार काही असेल तर सिस्टमॅटिक पद्धतीने करा.
तर म्हणजे तुम्ही जेणेकरून फसायला नको पाहिजे, म्हणजे आपल्याला भौतिकतेमध्ये जगायचंय आणि मग आध्यात्मिकतेमध्ये. जसं मग मी आध्यात्मिकतेमध्ये आली, तर नाही बाबा चल जाऊ दे, माझं नसेल तर माझ्याकडनं गेलं. ते असं जेव्हा मी समजली, स्वीकार केला, तेव्हा मला टेन्शन गेलं. आणि जसं माझं टेन्शन गेलं, मी जसं खाली केलं, तसं दुसरीकडनं मला भरभरून मिळालं. तर असा हा निसर्ग असतो. म्हणजे मी माझे ब्लॉकेजेस खाली करून टाकले. नाहीतर मी आजही रडत बसले असते, तर आजही माझी प्रगती झाली नसते. कारण मीच माझे ब्लॉकेजेस धरून ठेवले. तर काही गोष्टी पण मी त्याच्यातून हे शिकले, की आता काही असं हे देणार नाही. मी असं कोणी आलं नाही असं व्यवहार नाही करणार. ते बरोबर ऑन पेपर विचारून हे करून. हां, दान करायचं आहे किंवा आता जसं मला बरेच लोक असतात, काही-काही लोक शिकतात, पैसे नाही देत किंवा नाही जमत, फीस नाही देत. तर मग आता त्याच्यात मला वाईट नाही वाटत, की चल. पण हां, मी समजावून सांगते त्यांना, की बाबांनो असं करू नका. हे तुमच्या लाईफ मधले ब्लॉकेजेस आहेत. मी तर माफ केलं, मी तर सोडलं. आणि मला हे समजलं. पण तुम्ही पण समजून घ्या. तर हा माझा उद्देश असतो त्याच्यामागे. तर अशा पद्धतीने फळं फुलं जसं झाड देतो आणि सोडून देतो, तो परत वापस नाही मागत किंवा अपेक्षा नाही ठेवत, तर तसं आपल्याला अपेक्षा न ठेवता दिलं पाहिजे. मुळं मुळं म्हणजे आपल्याला दिसत नाही, पण बळ त्याच्याचमुळे मिळतं. तर आपणही असं कोणाच्या तरी आधार बनलं पाहिजे आणि त्याच्यात मी केलं असं करायची गरज नाही. तर तो आधार देणं आपलं कर्तव्य आहे किंवा आपण आहोत तिथे आपलं सुख आहे त्याच्यामध्ये. तर अशा पद्धतीने जेव्हा आपण दिलं, तर आपण कुणाचं तरी बळ बनतो, आधार बनतो. आपणही कुणाचे तरी मूळ होऊ शकतो. नंतरचा पॉइंट आहे सहनशीलता. म्हणजे झाड जसं वादळ झेलतो, पाऊस झेलतो, ऊन झेलतो, तरी सुद्धा ते ताठ उभे राहतात. तशा पद्धतीने आपल्या जीवनामध्ये समस्या आल्या तरी सुद्धा आपल्याला सहनशील किंवा एक्सेप्टन्स मध्ये जेव्हा राहिलं, तर आपण कोसळत नाही. कुठेतरी काहीतरी शिकतो आणि सहज जातो. हा, वेळ आली तर झुकूनही जाता येतं, काही प्रॉब्लेम नाही, झुका. पण कोसळत नाही आपण त्याच्यामध्ये. ही गोष्ट समजून घेणं आहे. आणि चक्रकार म्हणजे हा जीवनाचा प्रवाह आहे, हे समजून घेणं. की जसं झाडं पाणी म्हणजे त्याचं पानं गळतात, मग त्याची माती बनते, तसंच परत त्याच त्याचं खत बनतं, परत नवीन झाडांना पोषण मिळतं. तसंच आपलं जीवन हे सतत देण्याचं काम आहे. नव्याने उगवण्याचं म्हणजे चक्र आहे हे आपलं जीवन. ते थांबत नाही हे चक्र. आणि जिथे आपण दिलेलं कधीच वाया जात नाही, हे लक्षात ठेवा. मग असं नाही की ज्याला दिलं तोच आपल्याला वापस करेल. कुठल्या ना कुठल्या तरी रूपाने ते मिळतं. तुम्हाला आठवणही राहणार नाही की तुम्ही कुठे दिलं होतं, काय दिलं होतं. जेव्हा तुम्हाला मिळालं तसं कधी कधी आश्चर्य वाटतं की बापरे, असं कसं मिळालं, माझी तर अपेक्षाच नव्हती, पण इतकं भगवंताने दिलंय. तर हे खूप सुंदर म्हणजे भावना खूप सुंदर आहे. आणि आपण शेवटच्या याच्यामध्ये घेऊ हा ग्रॅटिट्यूड, तेव्हा बघाल तुम्ही किती सुंदर वाटेल तुम्हाला. तर अशा गोष्टी आहेत ह्या सगळ्या. तर हे धडे आपल्याला झाडाकडून शिकायचं आहे. ठीक आहे. तर चला, आज आता आपण आपलं मेडिटेशन करूया. कोणाला प्रश्न विचारायचे असतील तर मी तुम्हाला वेळ देईल आणि मग तुम्ही प्रश्न पण विचारू शकता. ओके. तर शांतपणे बसा. डिस्टर्ब होणार नाही याची काळजी घ्या. श्वास ठेवा. होईल. श्वास आत घ्या आणि हळूच सोडा. श्वास घेताना प्रकाश पूर्ण आत जातो आहे. ज्ञानाचा प्रकाश आहे.
हरवलेलं आपल्या आतमध्ये आपण ह्या प्रकाशात शोधतो आहे. आणि बाहेर श्वास सोडताना अंधार बाहेर पडतो आहे अशी कल्पना करा. 2 ते 3 श्वास आत घ्या, लंबा घेरा. प्रकाश आत येतो आहे. प्रकाशात तुम्ही सुंदर न्हाऊन निघालेले आहात. श्वास बाहेर सोडताना अंधार बाहेर पडतो आहे. कल्पना करा, एका मोठ्या हिरवागार झाडाखाली तुम्ही उभे आहात. झाडाची थंड सावली तुमच्या अंगावर पसरली आहे. असा वारा तुमच्या चेहऱ्यावर स्पर्श करतो आहे. झाडांवर बसलेले पक्षी, त्यांचा किलबिलाट ऐकू येते. जणू सुंदर म्युझिक चालू आहे. आईच्या कुशीत आपण आहोत. इतका थंडगार हवा, सुंदर पक्ष्यांची किलबिलाट, फुलांचा सुगंध, जणू ते झाड आपल्या फांद्या तुमच्या चेहऱ्यावर स्पर्श करतात आहेत. मी आहे तुझ्यासाठी. श्वास घेत आहेत आणि श्वासातून आपल्याला ऑक्सिजन देत आहेत. आपण जे कार्बन डायऑक्साईड देतो, म्हणजे निगेटिव्हिटी देतो, ती हे एक्सेप्ट करतात आहेत. पासून, हार्ट पासून, हृदयापासून फील करा त्या झाडाची कुशी. खोडाला स्पर्श करून बघा त्या पानांचा सडसडाट. जणू चाफ्याचं झाड असेल तर त्यांनी एक फूल तुमच्या डोक्यावर टाकलेलं आहे, जणू लाड करतो आहे. किंवा पानं असतील, पानं त्यांनी टाकले तुमच्यावर, लाड केलाय तुमचा, तुमचं पर प्रेम केलाय. जी सावली म्हणजे आशीर्वादासारखी ऊर्जा देते आहे आपल्याला. झाडाची सावली म्हणजे आशीर्वाद असतो. आशीर्वाद म्हणजे हाय एनर्जी फ्रिक्वेन्सी. तुमच्या पेशीमध्ये ती सावली आहे. तो थंडावा आहे, तो गारवा आहे, तो आशीर्वाद आहे. आशीर्वादाची सावली, ती आशीर्वादाची ऊर्जा तुमच्या
हृदयामध्ये प्रकाश बनून साठत आहे. तुमच्या श्वासाद्वारे तो प्रकाश, ती सावली तुमच्या रोम रोम, पेशी पेशींमध्ये एकरूप होते. झाडाशी संवाद करा तुम्ही, की तू जसं निस्वार्थपणे देतो आहेस, तसंच मीही देणारा किंवा देणारी व्हावं अशी माझी इच्छा आहे. तू जसा निस्वार्थीपणे देतो आहेस, सावली देतो आहेस, फळं देतो आहेस, सुगंध देतो आहेस, बळ देतो आहेस, तसंच मीही देणारी किंवा देणारा व्हावा ही माझी इच्छा आहे. झाड आपल्याला सावलीच्या आशीर्वादाने ती ऊर्जा प्रदान करतो आहे. ती ऊर्जा आपल्या हृदयामध्ये प्रकाश बनून साठत आहे, एकरूप होत आहे आपल्यामध्ये. मी देणारा आहे, देणारी आहे, मी निस्वार्थ आहे. मी झाडासारखा स्थिर आहे. मी देणारी आहे, मी निस्वार्थी आहे. मी झाडासारखी देणारी आहे. मी निसर्गाचा भाग आहे. जणू स्वतःला झाडाच्या रूपात बघा. तुमचे पाय जमिनीच्या खाली मुळासारखे घट्ट रोवलेले आहेत, जे बळ देतात तुम्हाला आणि इतरांना. तुमचे हात, तुमची कुशीत म्हणजे पाऊलं आहेत. तुमच्या हातांना फांद्या आणि फुलं, पानं, फांद्या लागलेल्या आहेत, की ज्याच्या सावलीखाली अनेक लोक जगतात आहेत. अनेकांना आशीर्वाद मिळतो आहे सावलीच्या रूपाने. तुमचं बोलणं, तुमचं बघणं ही ऊर्जा आहे आशीर्वादाची. तुम्ही पण त्या निसर्गाचे झाड आहात, देणारे. आहे, मी निस्वार्थ आहे. मी झाडासारखी स्थिर आहे. स्वतःला अफर्मेशन द्या. रोमांचित होऊन जाऊ द्या. तुमच्या पेशी पेशींमध्ये ही ऊर्जा सामावून जाऊ द्या. किती समस्या आल्या तरी मी स्थिर आहे. मी शांत आहे. माझे सगळं बळ आहे. मी देणारी आहे. मी निस्वार्थी आहे. करा स्वतःची ऊर्जा.
वातावरणाप्रती जागृत व्हा आणि हलकेच डोळे उघडा. थँक्यू, थँक्यू, थँक्यू व्हेरी व्हेरी मच.